मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर आठवडा होत आला तरी महापौर कोण होणार हे निश्चित होऊ शकलेलं नाही। मात्र त्याच वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी केलेली पेडणेकरांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे। मातोश्रीनं माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना गटनेतेपद बहाल केलं असं असलं तरी सुद्धा त्याविरोधात पक्षात तीव्र नाराजी असल्याची चर्चा आहे। ज्येष्ठ मंडळी निवडून आलेली असताना त्यांना डावलून कोरोनापूर्व त्यानंतरच्या काळात आरोप झालेल्या व्यक्तीला गटनेतेपद दिल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले। सोबतच सर्व पदं वरळीत का अशी कुजबूज सुद्धा सुरू असल्याचं बोललं जात आहे। आपला मुलगा सुरक्षित झाला की झालं, बाकी उभाटा गटाचे शिवसैनिक वाऱ्यावर सोडले तरी चालतील, ही उद्धवजी ठाकरे यांची सुरुवातीपासूनची भूमिका आहे। आपण बघा, महाविकास आघाडीचं सरकार असताना एकापेक्षा एक मातब्बर आमदार असताना वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्री केलं। आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित झालं पाहिजे, बाकी सर्वसामान्य कार्यकर्ता समुद्रात उडी मारली तरी त्यांनी चालेल, आम्हाला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही। हीच उभाटा गटाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे, उद्धवजी ठाकरे यांची हीच भूमिका आहे। त्यामुळेच उद्धवजी ठाकरे यांना शिवसैनिक वाऱ्यावर सोडून गेले। कारण तुम्ही बघितलं की प्रत्येक गोष्ट आली की अधिक माझं कुटुंब माझी जबाबदारी, याच्या पलीकडे उद्धवजींनी सरकार असतानाही विचार केला नाही, आता सरकार गेल्यानंतरही माझं कुटुंब माझी जबाबदारी, माझा मुलगा माझी जबाबदारी आणि कार्यकर्ता मात्र दुसऱ्याची जबाबदारी, ही भूमिका घेऊन उद्धवजी काम करतायत। त्यामुळं वरळीमध्ये 2029ला आदित्य ठाकरे निवडून यावेत यासाठी सगळी पदं, म्हणजे महापौर पद वरळीमध्ये, गटनेता पद वरळीमध्ये, आणखी कुठलं पद आलं तर वरळीमध्ये, हे यांचं धोरण आहे। उभाटा गट वरळीमध्ये प्रायव्हेट लिमिटेड पक्ष करण्याचं काम झालेलं आहे।